अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्ती विथ निकी चॅनलवरती. कसे आहात सगळे? देवाच्या कृपेने सगळेजण खुशच असतील अशी मी आशा करते आणि देवाची भक्ती अशीच करत राहा. एक ना एक दिवस नक्कीच चांगला दिवस येईल प्रत्येकाच्या आयुष्यात. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, ज्ञान आणि भक्तीने ओथंबलेला दिवस, तो म्हणजेच श्री दत्त जयंती हा दिवस. तर या दिवशी काय करायचे आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, काय करू नये, कशाचं वाचन करावं, घरच्या घरी आपण पूजा कशी करावी, याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग आज जाणून घेऊया की 2025 या साली दत्त जयंती जी आहे ती कधी पडत आहे. तर यावर्षी म्हणजेच 2025ला दत्त जयंती जी आहे 4 डिसेंबर रोजी येत आहे आणि वार जो आहे गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र आणि खूप मोठा दिवस असणार आहे दत्त जयंतीचा. तर याची पौर्णिमा तिथी जी आहे ती सुरू होणार आहे 4 डिसेंबरच्या सकाळी 8:37 आणि ती संपणार आहे 5 डिसेंबरच्या सकाळी 4:43 म्हणजेच 5 डिसेंबरचा जो दिवस लागणार आहे त्याच्या पहाटेला संपणार आहे. म्हणजेच या दिवशी जी आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमा असणार आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा असते म्हणूनच हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा अवतार दिन मानला जातो. तर मित्रांनो, आज आता आपण जाणून घेऊयात की दत्त जयंतीचं महत्त्व का आहे. तर भगवान श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे संयुक्त रूप आहे. तर दत्त म्हणजे दान दिलेला आणि आत्रेय म्हणजे आत्री ऋषींचा पुत्र. दत्तात्रेयांनी मानवजातीला दिलं ज्ञानाचं दान, भक्तीचं दान आणि मुक्तीचं दान. त्यांच्या माध्यमातूनच गुरुतत्वाचं प्रकट रूप या पृथ्वीवरती आलं आणि म्हणूनच हा दिवस गुरुतत्वाचा जन्मदिवस मानला जातो. तर या दिवशी श्रद्धेने पूजा, जप आणि सेवा केल्यास आपल्याला ज्ञान, शांतता आणि गुरुची कृपा प्राप्त होते. आणि या दिवशी दत्तचरित्राचे वाचन जर केले तर ते खूपच मोठी गोष्ट मानली जाईल. तर या दिवशी काय करावे? तर या दिवशी सगळ्यात आधी तर आपल्याला शक्य असेल तेवढं जेवढ्या लवकर उठता येईल तेवढं उठायचं. सकाळी लवकर उठून स्नान करायचं. घर आणि आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं. त्यानंतर एका पाटावरती किंवा चौरंगावरती दत्तात्रेयाची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर ती पूजास्थानावरती ठेवून द्यायची. त्याच्यावरती पाटावरती जर आपण पिवळे वस्त्र अंथरले तर चांगलंच आहे. जर तुमच्याकडे नसेल तर पांढरं वस्त्रही चालेल. त्यानंतर तुळशीपत्र, फुले, चंदन, दीप आणि नैवेद्य यांचा हे अर्पण करायचं आणि ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा. त्यानंतर शक्य असेल तर तुमच्या जवळच्या दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. तिथं जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता, फळदान करू शकता किंवा वस्त्रदान करू शकता. तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही करू शकता. आणि या गोष्टी जर दान वगैरे आपण करतो, हे जर लोकांना न दाखवता आपण चांगल्या मनाने केलं, तर ते कधी पण फायद्याचंच असणार आहे. तर या दिवशी काय करू नये, कोणत्या गोष्टी करू नयेत, या दिवशी काय टाळावे? तर या दिवशी मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. त्यानंतर राग, वाद, मत्सर, अपमानजनक बोलणं हे सगळं सोडून द्यावं. भांडण वगैरे करू नये, खोटं बोलू नये, लोभ दाखवू नये आणि इतरांना दुखवणं हे टाळाच. दत्त जयंतीचा दिवस हा मन शुद्ध ठेवण्याचा आहे. त्यामुळे बाह्य पूजासोबत अंतःकरण शुद्ध ठेवणं हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की घरच्या घरी पूजा कशी करायची. तर घरच्या घरी पूजा करताना पूजास्थान हे स्वच्छ करा. पांढरा किंवा पिवळा कपडा अंथरा एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती. त्यानंतर दत्तात्रेयाची मूर्ती किंवा फोटो त्याच्यावरती ठेवून द्या. फोटोला चंदन लावा. फुले तुमच्याकडे जे असतील ती तुम्ही वाहू शकता. त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करा. तुळशीपत्राचं एक खूप महत्त्व आहे. त्यानंतर जेवढा तुम्ही जप कराल या दिवशी तेवढं चांगलं आहे. तेवढं तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे.
गुरुचरित्राचे वाचन करा तुम्ही या दिवशी. तुम्हाला जे शक्य असेल ते दत्त गुरूच्या रिलेटेड किंवा स्वामी समर्थांच्या रिलेटेड तुम्ही सेवा करा. त्यानंतर संध्याकाळी आरती करा आपले दत्तगुरूंची, आणि सगळ्याच आरत्या केल्या तर चांगलंच आहे. आणि घरात सगळेजण मिळून ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तर चालू ठेवाच दिवसभर. त्यानंतर रात्री दीप प्रज्वलित करून ध्यान, जप आणि भजनाने हा दिवस संपवू शकता. आता आपण बघू शकतो की व्रत, संकल्प आणि दान जे आहे ते कसं करायचं किंवा काय करायचं आहे दान. तर या दिवशी संकल्पना अशी करायची आहे की आज मी सत्कर्म करेन, सत्य बोलेन आणि गुरुसेवा करेन. अन्नदान जे आहे ते आपल्याला जसं शक्य आहे तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही कशाचंही अन्नदान करू शकता. खिचडी करू शकता, फळे करू शकता, दूध किंवा मिठाई देखील दान करू शकता. त्यानंतर गरजू लोकांना वस्त्रदान करू शकता. पुस्तक दान ही देखील करू शकता. या दानामुळे तुमचं जीवन आनंद, समाधान आणि कृपेने परिपूर्ण होईल. तर मित्रांनो, या प्रकारे आपण श्री दत्त जयंतीचा भक्तिभावाने दान, सेवा आणि नामस्मरणाने या वर्षीची जी आहे ती दत्त जयंती साजरी करूयात. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की गुरुतत्वाची पूजा म्हणजेच आत्मज्ञानाचा मार्ग आहे, आणि श्री दत्तात्रेयांची कृपा तुमच्या जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो, याचीच मी प्रार्थना करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच भक्ती रिलेटेड गोष्टी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.